नमस्कार. आज आपण शेअर मार्केटमधील प्रॉफिटवर टॅक्स कसा सेव्ह करायचा हे आपण बघूयात. तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे लॉसेस असतात. एक शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस आणि एक दुसरा लाँग टर्म कॅपिटल लॉस. तर शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस जर झाला असेल तर तो लॉस तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट सेट ऑफ करता येतो आणि तो सेम लॉस तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेनच्या अगेन्स्टसुद्धा सेट ऑफ करू शकता. जर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल लॉस झाला असेल तर तो तुम्ही लाँग टर्म कॅपिटल लॉस लाँग टर्म गेनच्या सोबतच तुम्ही फक्त सेट ऑफ करू शकता. आणि समजा तुम्हाला त्या वर्षामध्ये कुठलाही गेन नसेल तर तो तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस आणि लाँग टर्म कॅपिटल लॉस हा पुढच्या 8 वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता. जसे की आपण एक उदाहरणात बघू की रवी आहे, तो इन्व्हेस्टर आहे आणि त्याच्या बुक्समध्ये जर लाँग टर्म कॅपिटल गेन हा 10 लाखाचा आहे आणि करंट इयरला जर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस हा 2 लाखाचा झाला असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस हा त्या लाँग टर्म कॅपिटल गेनसोबत सेट ऑफ करून तो 8 लाखावरती टॅक्स ऑफर करू शकतो. अशा रीतीने जो काही झालेला लॉस आहे त्यामुळे रवीला टॅक्सची सेविंग होईल. धन्यवाद.